5 वाजता काढायचं भाऊ एक वेळेस मालकाला खाणं नसतं पण याला वय. नमस्कार मंडळी, मी आहे साक्षी अनपुरे आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा माझ्या आजीसोबत स्वागत आहे. आज आहे आमच्या घरामध्ये पाडवा आणि पाडव्याच्या दिवशी आम्ही करतो आमच्या म्हशीचं पूजन. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझ्या म्हशीचं पूजन दाखवणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. काय म्हणते जाई? कसे भाऊ हात तर कसे जाऊन यायचं असे ना भाऊ. 5 वाजता काढायचं भाऊ एक वेळेस मालकाला खाणं नसतं पण याला वय. नाही तर काय, पोट बघ नसतं. नाही तर काय. आणि दिसतंय हे तर बिस्किट मालक बिना कामाचा वाळून चाललाय. खाता पिता बांध पैसे नको काय नाही होत. या इथे साफसफाई करण्यासाठी, कारण आता इथे रांगोळी वगैरे काढायची. सो दिस इज द साफसफाईवाला थिंग. आता मी साफसफाई करते, बघा तुम्ही. सो गाईज साफसफाई तर झालेली आहे. इथे काय पुसून वगैरे नाही घ्यायचं, फक्त झाडून काढून झालेलं आहे. आता मी काढणार आहे रांगोळी. आज आहे आमच्या इथे म्हशी पूजन, म्हणजेच पाडव्याच्या दिवशी आम्ही आमच्या घरी म्हशीचं पूजन करतो. आमची जे पूजा आहे त्याचं, त्यासाठी ह्या अशा 5 कुंड्या आम्ही ठेवतो. हे आहेत सगळे निवेद, जे आमच्या सगळ्या ज्या म्हशी आहेत त्या सगळ्यांना आमची आई हे सगळे निवेद भरवणार. आणि हे सगळं आरतीचं ताट, आमची आई आली मध्ये, आणि हे आहेत चुरमुरे. आता दाखवतो आम्ही कसं सर्व पूजन केलं जातं. बादलीवरती स्वस्तिक काढतोय, जी बादली आम्ही म्हशींच्या धारेला वापरतो. रेडी केलेला आहे. आमची बादली, पंख्या आणि वेद. तांदूळ टाक. नाही तिकडे माहिती होतं येईन सगळ्याच्या मध्ये, मग सगळ्याच्या गावाला कळत. आता आम्ही आमच्या जे म्हशी आहेत त्यांना निवड भरवतोय. माझ्या हाताने बघून खाते का नाही. खावा रे, खावा खावा खावा. लागला तिला तिकडे त्या दोघांना सर इकडे त्याने खायला पारडे नाही का सोड इकडे पाडीला करायचंय. सोड ना. मूर्ख बुद्धी. आम्ही चुरमुरे देतोय सर्वांना. चुरमुरे खावा, चुरमुरे. केवढा आवाज आहे. मेणबत्ती
सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर कमेंट करा. तुला काय म्हणायचंय गाई? मला काय म्हणायचं त्यांना म्हण लाईक करा, म्हण ना. काय लाईट करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कमेंट करा. बाय. बाय.